मॉर्निंग एव्हरीबडी. मी बेज पाटील, SGM कॉलेज कराड, इयत्ता 12वी आणि विषय बँकिंग. या बँकिंग पेपर 1 आणि पेपर 2मधील पेपर 1मध्ये पाठीमागच्या तासाला आपण बघितलं होतं की देशी व्यापार आणि विदेशी व्यापार यामधील फरकाचे मुद्दे, एकूण 12-13 फरकाचे मुद्दे आपल्यासमोर विशद केले होते. आणि हे फरकाचे मुद्दे झाल्यानंतर आपला जो टॉपिकचं मूळ नाव आहे ते म्हणजे फॉरेन ट्रेड, विदेशी व्यापार, अँड फॉरेन एक्सचेंज, विदेशी विनिमय. तर या फॉरेन ट्रेड, विदेशी व्यापारामध्ये आता आपण बघत होतो की देशी व्यापार आणि विदेशी व्यापार यामधला फरक. पुढचा तो त्यातला महत्त्वाचा भाग आहे तो आपण आज बघणार आहोत आणि तो म्हणजे आयात व्यापाराची कार्यपद्धती. विद्यार्थी मित्रो, 10 मार्काला विचारलेला आहे, आयात व्यापाराची कार्यपद्धती सविस्तर स्पष्ट करा. आज जेवढी शक्य आहे तेवढे आपण या लेक्चरला घेणार आहोत. पूर्ण झालं तर ठीक, नसेल तर उद्याच्या लेक्चरला राहिलेला पार्ट त्यामधला घेणार आहोत. तर आयात व्यापाराची कार्यपद्धती, आयात व्यापार करायचा असेल तर काय प्रोसिजर आहे त्याची, याविषयी आपण या तासामध्ये विवेचन करणार आहोत. तर आयात व्यापार कार्यपद्धती पाहत असताना आयात व्यापार म्हणजे काय हे पाठीमागच्या तासाला आपण सुरुवातीच्याच विदेशी व्यापार बघताना पाहिलं होतं की आयात व्यापार म्हणजे दुसऱ्या देशातील वस्तूची खरेदी आपल्या देशातील व्यापाऱ्याने केली की त्याला आयात व्यापार असे म्हणतात. आता आयात व्यापार म्हणजे दुसऱ्या देशातून वस्तूची खरेदी केली जाते आणि मग भारत सरकारनं वस्तूची खरेदी करत असताना त्यावर अनेक निर्बंध लादलेले आहेत. आणि म्हणून एक गोष्ट आत्ता सांगतो तुम्हाला की भारत सरकारनं 1947मध्ये विदेशी व्यापार कायदा संमत केला आणि 1947मध्ये विदेशी व्यापार कायदा संमत केल्यानंतर या विदेशी व्यापारामध्ये आयात व्यापारावर बंधनं आणली. कोणती बंधनं आणली तर कोणता माल खरेदी करायचा, कोणता माल विकायचा यावर नियंत्रण ठेवणारा तो कायदा 1947 साली अंमलात आला. आणि मग असं का केलं तर आपल्या देशामध्ये ज्या वस्तू तयार होतात आणि कमी किमतीला तयार होतात अशा वस्तू बाहेरून खरेदी करायला सरकार मज्जाव करतं. मग कोणत्या वस्तू खरेदी करायला परवानगी देतं आयात करायला? ज्या वस्तू आपल्या देशामध्ये तयार होत नाहीत किंवा आपल्या देशात तयार होत असताना त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, वस्तू तयार करण्यासाठी खर्च जास्त येत असेल तर अशा वस्तू बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये खरेदी करण्याची सरकार परवानगी देतं. परंतु ही परवानगी देत असताना सरकारनं कोणत्या वस्तू व्यापाऱ्यांनी आयात कराव्या त्याची एक यादी तयार केलेली असते आणि त्या यादीमध्ये ज्या वस्तूंची नावं असतील अशाच वस्तू खरेदी करण्यासाठी परवानगी दिली जाते. याचा अर्थ असा नव्हे यादीमध्ये एखादी वस्तू नसेल तरी ती वस्तू खरेदी करता येत नाही का, तर खरेदी करता येते. परंतु ती वस्तू तुम्ही का खरेदी करणार आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि हे तुम्हाला गव्हर्नमेंटला पटवून द्यावं लागतं. आणि मग विशेष बाब म्हणून तुम्हाला तशाही वस्तू खरेदी करायला सरकार परवानगी देतं. आणि म्हणून आयात व्यापारामध्ये आयात व्यापाराची कार्यपद्धती पाहत असताना त्यांनी जे कायदे केलेले आहेत ते कायदे आणि त्या कायद्यातले नियम आणि अटी या सगळ्या गोष्टी सांभाळून कोणत्याही व्यापाराला मालाची आयात करावी लागते. आता आयात जर प्रचंड प्रमाणावर व्हायला लागली, म्हणजे प्रचंड प्रमाणावर आयात व्हायला लागली आणि निर्यात जर कमी झाली तर यामध्ये कोणत्याही देशाचं आर्थिक स्थैर्य बिघडण्याची शक्यता असते. कारण कोणताही देश कोणत्या व्यापारासाठी उत्सुक असतो? अनुकूल व्यापार. अनुकूल व्यापार म्हणजे काय? आयात कमी, निर्यात जास्त, म्हणजे परकीय चलन देशामध्ये जर जास्त आलं तर देशाच्या दृष्टीनं तो अनुकूल व्यापार असतो. मग आयातीपेक्षा निर्यात जास्त झाली तर अशा आयातीवर परवानगी दिली जाते, निर्यातीला दिली जाते. पण प्रतिकूल व्यापार म्हणजे काय? फक्त आयातच करत राहायचं आणि आपल्या देशातल्या वस्तू परदेशाला विकायच्या नाहीत किंवा निर्यात करायच्या नाहीत, तर आपल्या देशातलं चलन आणि परदेशाचं चलन आपल्याला मिळालं आहे तेही चलन या आयातीच्या रूपाने सगळं बाहेर जात असेल तर देशाच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा गंभीर परिणाम होतो. आणि म्हणून कोणताही देश अनुकूल व्यापाराला तयार असतो, प्रतिकूल व्यापाराला नाही. थोडक्यात तुम्हाला सांगतो एक उदाहरण देऊन, एखाद्या देशानं समजा 1000 कोटी रुपयाची खरेदी केली किंवा माल आयात केला आणि 1200 कोटी रुपयाचा माल निर्यात केला तर 200 कोटी रुपये निर्यात जास्त झाली, या व्यापाराला अनुकूल व्यापार म्हणतात. आणि याच्या विरुद्ध 1200 कोटी रुपयेचा माल आयात केला आणि 1000 कोटी रुपयेचा माल निर्यात केला तर आयात वाढलं, याला प्रतिकूल व्यापार म्हणतात. तर जगामधील कोणताही देश प्रतिकूल व्यापाराच्या विरुद्ध आहे.
शक्यतो प्रत्येक देश आपला जास्तीत जास्त अनुकूल व्यापार कसा होईल याकडे लक्ष असतं आणि मग त्यानुसार आयात करत असताना किंवा आयात निर्यात विदेशी व्यापारामध्ये आयात करत असताना त्या आयात व्यापाराच्या कार्यपद्धती सरकारनं ठरवून दिलेली आहे आणि या कार्यपद्धतीनुसार मग तुम्हाला परवाना घ्यावा लागतो, विदेशी चलनाची तयारी करावी लागते, पतपत्र तयार करावं लागतं, ते पाठवावं लागतं, मग मालाचा आदेश पाठवावा लागतो, या गोष्टी होतात आणि म्हणून आयात व्यापाराची एक प्रोसिजर दिलेली आहे. त्या प्रोसिजरनं प्रत्येक देशातील प्रत्येक व्यापाराला मालाची आयात करावी लागते. तर हे कसं आहे, आयात व्यापाराची कार्यपद्धती कशी आहे, तर ज्याला मालाची आयात करायची आहे, ज्या उद्योजकाला व्यापाराला मालाची आयात करायची आहे त्यानं पहिल्यांदा आयात परवाना घेतला पाहिजे, इम्पोर्ट परमिशन. आयात परवाना. आता भारत सरकारकडे आयातीवर बंधनं भारत सरकारनं घातलेली आहेत. काही वेळेला आयात करायची झाल्यास सरकारकडून आयात परवाना घेणं आवश्यक असतं. आयात परवाना कशासाठी घ्यायचा असतो ते सांगितलं, कोणत्या वस्तू तुम्ही आयात करणार आहे आणि मग त्या वस्तू त्या यादीमध्ये आहेत का असेल तर सरकार तुम्हाला परवानगी देईल. कोणत्या देशातून आयात करणार आहे, त्याची किंमत काय आहे, त्या वस्तूचा दर्जा काय आहे, या सर्व गोष्टी सरकारला तुम्हाला सांगाव्या लागतात, पटवून द्याव्या लागतात, कागदपत्र सादर करावी लागतात आणि मग सरकारला त्याचं संपूर्ण गोष्टी पटल्या तर सरकारचं वाणिज्य मंडळ आहे, केंद्र सरकारचं जे वाणिज्य मंडळ आहे ते वाणिज्य मंडळ विदेशी व्यापार करण्यासाठी वाणिज्य मंडळ परवानगी देतं. म्हणजे परवानगी कुणाची घ्यायला लागते, केंद्र सरकारची नाही, तर केंद्र सरकारनं जे वाणिज्य मंडळ, केंद्रीय वाणिज्य मंडळ, या वाणिज्य मंडळाकडून परवानगी घ्यावी लागते. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचा माल आयात करणार आहे, त्या मालाची किंमत काय आहे, त्या मालाची क्वालिटी काय आहे, त्या मालाचं नाव भारत सरकारनं दिलेल्या यादीमध्ये आहे का आणि किती यापूर्वीचा तुमचा अनुभव काय आहे आणि या सगळ्या गोष्टी विशद केल्यानंतर मग वाणिज्य मंडळ परवानगी देतं. पण परवानगी देत असताना वाणिज्य मंडळ ही अटी घालतं, कारण या आयात व्यापाराला नियंत्रण करण्यासाठी 1947 साली जो कायदा केला त्या कायद्याचं उल्लंघन न करता प्रत्येक देशानं मालाची आयात करायची असते आणि म्हणून वाणिज्य मंडळ तुम्हाला परवानगी देत असताना काही अटी पाळणं बंधनकारक आहे आणि अशा अटीचं पालन या आयात करणाऱ्या व्यापाऱ्याला करावं लागतं. आणि मग व्यापाऱ्यानं जर असं सगळ्या अटीचं पालन करायचं वाणिज्य मंडळाला लिहून दिलं तर मग वाणिज्य मंडळ आयातदाराला परवाना देत आहे आणि आयातदाराला ज्यावेळी परवाना दिला जातो त्यावेळी फक्त माल खरेदी किंवा माल आयात करायचा परवाना केंद्र सरकारकडून आता तुम्हाला मिळाला. ही पहिली पायरी किंवा पहिला टप्पा आहे की आयात व्यापाराची कार्यपद्धती, त्या कार्यपद्धतीमध्ये आयात परवाना मिळवणे. आता हा आयात परवाना मिळवला, आयात परवाना मिळवल्या तुम्हाला मालाची लगेच ऑर्डर द्यावी लागते का, तर नाही. तर आयात परवाना मिळाल्यानंतर काय करावं लागतं, ज्या देशाकडून तुम्ही माल आयात करणार आहे, ज्या व्यापाऱ्याकडून माल आयात करणार आहे त्या व्यापाऱ्याला किंवा त्या देशाला त्या मालाची किंमत कोणत्या चलनामध्ये पाहिजे याचं अगोदर त्या दोघांच्यामध्ये चर्चा व्हायला लागते आणि जर कोणत्या चलनामध्ये त्यांना जर किंमत द्यायची असेल ते चलन आपल्या देशातल्या तिजोरीमध्ये उपलब्ध आहे का हेही पाहावं लागतं. म्हणजे विदेशी चलनाची पूर्तता आयात व्यापाराला करावी लागते. विदेशी चलनाची पूर्तता, आता विदेशी चलनाची पूर्तता करणे का, तुम्ही मालाची प्रोसिजर सगळी केली, माल आयात करायचं तुम्हाला मान्यता मिळाली, तुम्ही परवाना घेतला आणि परवाना घेतल्यानंतर तुम्ही मालाचं जर ऑर्डर दिली आणि माल आला आणि त्याला त्या देशाला त्या व्यापाऱ्याला ज्या पद्धतीमध्ये चलन पाहिजे, ज्या देशाचं चलन पाहिजे किंवा जी किंमत ज्या चलनामध्ये द्यायचे ते चलन नंतर उपलब्ध करत असताना अडचणी निर्माण झाल्या तर यामध्ये केवळ त्या व्यापाऱ्याचंच नाही तर त्या देशाचंही नुकसान होऊ शकतं. कारण आयात आणि निर्यात व्यापारामध्ये मालाची क्वालिटी जशी महत्त्वाची आहे,
मालाचा गुणवत्ता महत्त्वाची आहे, त्याचं वजन महत्त्वाचं आहे, त्यामध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी असतात, वैशिष्ट्य मालाचं ते महत्त्वाचं आहे. तसं व्यापाराची कार्यपद्धती पूर्ण करत असताना ज्या चलनामध्ये त्याची रक्कम द्यायची ठरते ते चलन उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्यामुळे चलन उपलब्ध करून द्यायचं असेल तर हे कोण करतं? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते? देशामध्ये अनेक प्रकारच्या चलनाची अदलाबदल करून देणारे एजंट्स नेमलेले असतात, त्याला विदेशी चलनाचे अधिकृत विक्रेते म्हणतात. असे जे अधिकृत विक्रेते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या देशातील अनेक बँकांना किंवा प्रायव्हेट संस्थांना परवानगी देते, त्यांच्याकडे अशा प्रकारचं चलन उपलब्ध आहे का हे पाहायला लागतं. म्हणजे किंमत देण्याची विदेशी चलनाची पूर्तता करून घ्यावी लागते आणि ही पूर्तता करत असताना एकूण किती खर्च येणार आहे, माल किती रकमेचा आहे, त्याचा विमा असेल, त्याची वाहतूक असेल, त्या गोडाऊनचं भाडं असेल, या सगळ्याची रक्कम तुम्हाला त्या निर्यात व्यापाराला द्यावी लागते आणि ज्या चलनामध्ये द्यावी लागते ते चलन उपलब्ध करून घेणं हे आयात व्यापाराचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आयात व्यापारी पुन्हा रिझर्व्ह बँकेकडे वाणिज्य मंडळाचा परवानगा घेऊन रिझर्व्ह बँकेकडे अर्ज करतो की या मालाची खरेदी करायची आहे, त्यासाठी या देशातलं एवढं चलन लागणार आहे. म्हणजे अमेरिकन डॉलर असेल किंवा युनायटेड किंगडममधलं पाऊंड असेल किंवा जापनीज असेल तर येन असतील, रशियाचं रुबल असेल, ऑस्ट्रेलियाचं ऑस्ट्रेलियन डॉलर असेल किंवा तुम्हाला चीनचं युआन असेल, तुम्हाला ज्या देशात ज्या चलनामध्ये ती रक्कम परत करायची आहे ते चलन आपल्या देशात आहे का, आणि मग ते उपलब्ध असेल तर तुम्हाला रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागते. त्या वितरकाकडून तसा ॲग्रीमेंट करार करावा लागतो आणि तुम्ही करार केल्यानंतर मग आपल्या देशातलं चलन त्यांना द्यायचं आणि त्यांच्या देशातलं चलन परदेशी चलन मिळवायचं आणि मग निर्यातदाराला पैसे पाठवायचे आहेत. आता तो एक प्रश्न येतो, ज्यावेळी तुम्ही व्यवहार करणार आहे त्यावेळी चलनाचा एक्सचेंजचा दर वेगळा असू शकतो आणि ज्यावेळी ॲक्च्युली पेमेंट करणार आहे त्यावेळी चलनाचा दर वेगळा असू शकतो. या दोन चलनाचे दर जर वेगवेगळे असतील तर कदाचित वस्तूची किंमत वाढू शकते किंवा कदाचित वस्तूची किंमत कमी होऊ शकते. कमी झाली तर आयात व्यापाराला तोटा नाही, पण जर चलनाची अदलाबदल करताना डॉलरचा दर वाढला, पाऊंडचा दर वाढला तर मात्र रुपयाची किंमत कमी होते, त्यावेळी जादा पैसे मोजावे लागतील, म्हणजे वस्तूची किंमत वाढते. भारतीय चलनामध्ये वस्तूची किंमत जास्त होते त्यावेळी जादा पैसे मोजावे लागतात. आणि म्हणून 1947मध्ये रिझर्व्ह बँकेने दुसरा कायदा, पहिला कायदा मी सांगितला विदेशी व्यापार त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, तर दुसरा कायदा संमत केला तो म्हणजे फेरा, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट 1947. फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट म्हणजे तुम्ही चलनाची अदलाबदल करत असताना तुम्हाला काही बंधनं घातलेली आहेत. आज कोणत्याही व्यक्तीला चलन माझ्याकडे अमुक डॉलरची नोट आहे, पाऊंडची नोट आहे असं म्हणून चालत नाही. जर कोणी बेकायदेशीरपणे जवळ बाळगली तर त्याला कायदेशीर शिक्षा होऊ शकते, त्याला अटक होऊ शकते. त्यामुळे भारतीय चलन सोडून तुम्ही कुठलंही चलन जवळ बाळगण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेनं ज्या बँकेला, ज्या अधिकृत अभिकर्त्यांना दिलेलं आहे त्यांनाच चलन बाळगता येतं, तसं कोणत्याही व्यक्तीला बाळगता येत नाही. हे फेरा कायद्यानुसार आहे. आणि त्यानंतरही अजून एक कायदा संमत झाला तो म्हणजे फेमा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1947. आणि या फेमा कायद्यानुसार आता फॉरेन एक्सचेंजचं व्यवस्थापन कसं करायचं हे रिझर्व्ह बँकेनं या कायद्यानुसार जे फॉरेन एक्सचेंज करणारे जे अभिकर्ते असतील किंवा बँका असतील त्यांच्यावर निर्बंध लादलेले आहेत आणि त्यानुसार एक कामकाज चालतं. म्हणजे आयातदाराच्या मागणीप्रमाणे जे चलन उपलब्ध करून द्यायचं आहे ते आयात व्यापारामध्ये निर्यातदाराला रक्कम देत असताना त्याची अगोदर तरतूद करावी लागते. मालाची मागणी केल्यानंतर मग तरतूद करून चालत नाही. अगोदर परवाना काढा, अगोदर पैशाची तरतूद करा फॉरेन एक्सचेंजची आणि मग मालाचा आदेश पाठवा. म्हणजे रिझर्व्ह बँकेनं तुम्हाला 2-1 परवानगी, त्याच्या अगोदरची परवानगी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंडळाकडून घ्यावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला विदेशी चलनाची पूर्तता करून घ्यावी लागते. आणि मग विदेशी चलनाची पूर्तता करून घेतली, विदेशी चलन तुम्हाला प्राप्त होईल याची खात्री झाली की मग लक्षात येतं की आपण जो माल आयात करणार आहे त्या या 2 गोष्टी पूर्ण झाल्या. आणि मग तिसरी गोष्ट, या 2 गोष्टी पहिल्यांदा आयात व्यापाराला पूर्ण केल्याशिवाय मालाचा आदेश देता येत नाही. आणि मग तिसऱ्यांदा तो मग त्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मालाचा आदेश देतो. मालाचा आदेश देणे म्हणजे काय? जेवढ्या किमतीचा माल
ज्या पद्धतीचा माल, ज्या गुणवत्तेचा माल, ज्या म्हणजे तो वजनाचा माल तुम्हाला पाहिजे, त्याचं मापन किती आहे तेवढा देत असताना सरकारनं तुम्हाला जी परवानगी दिलेली आहे त्याच मालाचा आदेश तुम्हाला द्यावा लागतो. आणि मग मालाचा आदेश दिल्यानंतर काय होतं, मालाचा तुम्ही अगोदर आदेश द्यायचा, आदेश दिल्यानंतर मग तिथला निर्यातदार माल तयार करायच्या तयारीला लागतो. म्हणजे अगोदर प्रोडक्शन केलं जात नाही, कारण तुम्हाला ज्या गुणवत्तेचा माल पाहिजे, ज्या आकाराचा माल पाहिजे, ज्या वजनाचा माल पाहिजे तेवढ्या वजनाचा, आकाराचा, गुणवत्तेचा माल तयार करावा लागतो. आणि मग तुम्ही किती दिवसात तो माल मिळणार आहे, येण्यासाठी किती कालावधी लागणार आहे, दरम्यानच्या काळामध्ये रेट काही वाढणार आहेत का, एक्सचेंज रेट काही वाढणार आहेत का, आणि या सगळ्या गोष्टी आयातदारानं आदेश पाठवतानाच द्याव्या लागतात. आणि आयातदाराला पत्र पाठवण्याला सांगितलं जातं. निर्यातदार काय करतो, मालाचा आदेश पाठवला, आदेश पाठवल्यानंतर निर्यातदार माल निर्माण करायच्या तयारीला लागतो. माल निर्माण करायच्या तो तयारीला लागल्यानंतर तुम्हाला किती किंमत द्यावी लागणार आहे, डॉलर ज्या ज्या चलनामध्ये ती सगळं डिटेल्स दिले जातात. आणि डिटेल्स दिल्यानंतर मग तो माल तयार करणार, तो बोटीवर माल तयार करून त्याचं पॅकिंग करणार, त्याची वाहतूक करणार, त्याचा विमा घेणार, तो बोटीवर चढवणार आणि मग तुम्हाला तो माल पाठवणार. अशा प्रकारे तुम्हाला ही प्रोसिजर सगळी पूर्ण करावी लागते. आणि मग असा प्रश्न येऊ शकतो, निर्यातदाराला असं वाटतं जर समजा आदेश आला, परवानग्या वर्षा पूर्ण झाल्या, आदेश आला आणि माल पाठवला आणि माल पाठवल्यानंतर आयातदारानं मालाची रक्कमच पाठवली नाही तर निर्यातदाराचं नुकसान होईल. निर्यातदाराला पैसे मिळणार नाहीत. दोन देशातील वेगवेगळे व्यापारी असतात, त्या एकमेकाची ओळख पण नसते. हे ऑनलाईन सगळे व्यवहार केले जातात, पत्राद्वारे व्यवहार केले जातात आणि ओळख नसते. माल पाठवला आणि पैसा मिळाला नाही तर म्हणजे विदेश निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्याला त्याचा संशय येतो किंवा त्याला माल मिळाला त्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून तो काय करतो, अगोदर पैसे पाठवायला काही वेळेला सांगतो, पण अगोदर पैसे पाठवले आयातदारानं आणि निर्यातदारानं मालच पाठवला नाही, तिथंही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून निर्यातदार आणि आयातदार याच्या मदतीला काय येतं, पतपत्र येतं, लेटर ऑफ क्रेडिट. कोण देतं लेटर ऑफ क्रेडिट? लेटर ऑफ क्रेडिट ही आयातदाराची बँक देते. आणि म्हणून निर्यातदार आयातदाराला सांगतो तुमचा आदेश मिळाला, आदेशाप्रमाणे माल तयार करतोय, तुम्हाला परवानगी मिळालेली आहे, तुम्ही विदेशी चलनाची पूर्तता केली, पण आम्हाला पतपत्र पाठवा. त्यामुळं पतपत्र तयार करणं, पतपत्र तयार करणे आणि पाठवणे हे आयातदाराला करावं लागतं. का? निर्यातदाराच्या मागणीवरून. निर्यातदाराच्या मागणीवरून तर पतपत्र तयार करायचं. मग पतपत्र म्हणजे काय? पतपत्र म्हणजे एखाद्या ग्राहकाची आर्थिक स्थिती काय आहे याबद्दलचं बँकेनं दिलेलं पत्र आणि बँकेनं हमी घेतलेली असते. जर या व्यापाऱ्यानं या मालाचे पैसे दिले नाहीत तर ती रक्कम देण्याची सर्व जबाबदारी बँक स्वीकारते. असं बँक पत्र देते आयातदाराला. हे पतपत्र कुणाला देते तर निर्यातदाराला देते आणि निर्यातदाराच्या बँकेकडं पाठवते. कारण दोन बँका, जसा व्यक्तीचा विश्वास नसतो पण बँकामध्ये जगभरामध्ये एक विश्वास असतो. एका बँकेनं दुसऱ्या बँकेला एखादी हमी दिली तर दुसरी बँक त्या हमीच्या आधारावर पहिल्या बँकेला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरवते. आणि म्हणून पतपत्र तयार करायला सांगितलं जातं. आणि हे पतपत्र कोण तयार करतं तर आयातदाराची बँक तयार करते. म्हणजे निर्यातदार आयातदाराला सांगतो की आम्हाला या किमतीचं जेवढं किंमत झालेली आहे, उदाहरणार्थ एक $10,000 आहेत तर $10,000 किंमत असलेलं एक पतपत्र तयार करा. मग तो आयातदाराला सांगतो आणि आयातदार काय करते, आपल्या बँकेला सांगते. आयातदाराच्या विनंतीवरून आयातदाराची बँक पतपत्र तयार करते. आणि ते पतपत्रात काय लिहिलेलं असतं, हा आयातदार आहे, हा निर्यातदार आहे, ही आयातदाराची बँक आहे आणि आम्ही स्वतः बँक आहोत. आयातदाराला एवढ्या रकमेचे तुम्ही अमुक अमुक प्रकारचा माल पाठवत आहोत. जर त्याची रक्कम आयातदारानं दिली नाही तर ती रक्कम देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो, असं स्पष्टपणे बँक लिहून आयातदाराच्या वतीनं एक पतपत्र निर्यातदाराच्या बँकेला पाठवते. आणि निर्यातदाराच्या बँकेला ते पतपत्र पाठवलं, निर्यातदाराच्या बँकेला मिळालं तर निर्यातदाराला खात्री होते की हे पतपत्र ज्या अर्थी मिळाले, त्यामुळे आयातदारानं जरी पैसे दिले नाहीत तर आयातदाराची बँक मात्र आपलं पेमेंट सगळं करू शकते. आणि मग तो माल पाठवण्याच्या तयारीला लागतो. हे जे पतपत्र आहे, हे पतपत्र बऱ्याच वेळा तुम्हाला पतपत्र म्हणजे काय असं विचारलेलं आहे. आणि या पतपत्राचे पक्ष कोणते? आता या पतपत्राच्या पार्टी किती असतात? एकूण 4 पार्टी पतपत्राच्या आहेत.
कोणकोणत्या? एक, निर्यातदारानं सांगितलं म्हणजे निर्यातदार एक पार्टी आहे. आयातदाराला सांगितलं म्हणजे आयातदार एक पार्टी आहे. आयातदाराची बँक एक आहे, निर्यातदाराची बँक आहे. म्हणजे 4 पार्टीज असतात. 1 मार्काला प्रश्न विचारला आहे, पतपत्राचे प्रकार स्पष्ट करा, पक्ष स्पष्ट करा. म्हणजे हे 4 पक्ष तुम्हाला सांगावे लागतील. तर बऱ्याच वेळा असं विचारले, पतपत्र म्हणजे काय सांगून पतपत्राचे पक्ष स्पष्ट करा आणि पतपत्राचे विविध प्रकार स्पष्ट करा. तुम्हाला एकूण 10 प्रकार आहेत पतपत्राचे. आजच्या तासाला आपण इथं पतपत्र तयार करावं, त्या पतपत्राचे पक्ष बघणार आहोत. हे पतपत्राचे पक्ष कोण कोण आहेत? 4 पक्ष आहेत. 1, आयातक. 2, आयातकाची बँक. 3, निर्यातदार किंवा हिताधिकारी म्हणतात त्याला, निर्यातदार, त्याला हिताधिकारी म्हणतात. आणि 4, निर्यातदाराची बँक. बघा, पतपत्राचे पक्ष किती आहेत? 4. पतपत्र म्हणजे काय? पतपत्र म्हणजे बँकेनं आपल्या आयातदाराच्या एकूण असलेली क्रेडिट त्याविषयी दिलेलं हमी आणि पत्र. हमी आणि पत्र त्याचे 4 एकूण पक्ष आहेत. आयातक म्हणजे जी व्यक्ती बँकेला पतपत्र तयार करायला सांगते ती आयातक असते. म्हणून ती एक पार्टी आहे. म्हणजे आयात करणारी व्यक्ती, आयात करणारी संस्था पतपत्राची एक पार्टी असते, त्याला आयातक म्हणतात. आयातदाराची बँक, जी बँक पतपत्र तयार करते त्याला आयातदाराची बँक असे म्हणतात. ही बँक आपल्या ग्राहकाचा आत्तापर्यंत सगळा बँकेशी केलेल्या व्यवहाराचा अनुभव, त्याच्याकडे असणारी संपूर्ण मालमत्ता, त्यानं सादर केलेले बँकेला 23 ताळेबंद पत्रक, त्याची असणारी संपत्ती, या सगळ्या गोष्टीचा विचार करून भविष्यकाळामध्ये एवढी रक्कम त्याला पेलेल का, हे बँकेला त्यांनी केलेल्या व्यवहारावरून, खात्यामध्ये असलेल्या रकमेवरून, बँकेशी केलेले अनेक प्रकारचे जे कर्जाचे व्यवहार असतील, ठेवीचे व्यवहार असतील, त्याच्यावरून ठरवते. आणि मग बँकेची खात्री होते की आपल्या ग्राहकाची एवढ्या रकमेपर्यंतची पत आहे, त्यांनी जर रक्कम दिली नाही तर आपण देऊ शकतो. ही बँकेला जेवढी खात्री होते त्यावेळी बँक आयातदाराची बँक असं पतपत्र तयार करते. म्हणून आयातदाराची बँक हे दुसरा पक्ष आहे. तिसरा पक्ष निर्यातदार किंवा हिताधिकारी. यामध्ये निर्यात माल, आयात निर्यात प्रोसिजर करत असताना यामध्ये फायदा कुणाला जास्त होतो? निर्यातदाराला. कारण निर्यातदार माल विकतो आणि मालाच्या रकमेमध्ये नफा असतो आणि म्हणून त्याला नफा मिळवत असतो. असा नफा मिळवणारा जो निर्यातदार असतो, तो निर्यातदार कुणाच्या नावानं पतपत्र तयार करायचं, निर्यातदाराच्या किती रक्कम द्यायची सगळं लिहिलेलं असतं. जास्त त्या पतपत्रामध्ये हित कुणाचं असतं? निर्यातदाराचं असतं, त्याचं हित असतं. म्हणून त्याला हिताधिकारी म्हटलेलं आहे. निर्यातदार हा पतपत्राचा हिताधिकारी असतो. असंही तुम्हाला दिलं जातं बऱ्याच वेळेला की पुढील वाक्य बरोबर की चूक सकारण स्पष्ट करा. निर्यातदार हा पतपत्राचा हिताधिकारी असतो. तर त्याचं उत्तर असं आहे की निर्यातदार हा पतपत्राचा हिताधिकारी असतो. हे वाक्य बरोबर आहे. आणि का असतो? तर निर्यातदाराला ही सगळी रक्कम मिळणार असते आणि म्हणून निर्यातदार त्यामध्ये नफा कमवत असतो, म्हणून त्याला हिताधिकारी म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये शेवटचं आहे निर्यातदाराची बँक किंवा मध्यस्थ बँक काही वेळा म्हटलं जातं. ही निर्यातदाराची बँक म्हणजे काय? निर्यातदाराची बँक म्हणजे ज्या देशातून माल तुम्ही आयात करणार आहे त्या देशाचा तो निर्यातदार असतो. त्या निर्यातदार ज्या बँकेशी व्यवहार करतो त्या बँकेत ज्याचं खातं असतं त्या बँकेचं नाव त्या पतपत्रात मेन्शन केलं असतं. त्या बँकेला आयातदाराच्या बँकेनं पैसे देण्याचं मान्य केलेलं असतं. म्हणून निर्यातदाराची बँक हा 4था पक्ष आहे त्यामधला, पतपत्राचा 4था पक्ष. तर अशा पद्धतीनं 1, 2, 3, 4 हे आपण पहिले 4 टप्पे त्यातले बघितले. आणि यामधलं पक्षमध्ये 1, 2, 3, 4 हे पतपत्र म्हणजे काय आणि या पतपत्राचे एकूण पक्ष किती आहेत हे बघितलं आजच्या तासाला. आपण उद्याच्या तासाला किंवा याचा पुढचा अजून भाग भरायचा आहे. आदेश मिळवणं, माल ताब्यात घेणं, डॉक्युमेंट्स अगेन्स्ट पेमेंट, डॉक्युमेंट्स अगेन्स्ट ॲक्सेप्टन्स आणि मग शेवटी माल ताब्यात घेणं, ही प्रोसिजर आहे आयात व्यापाराची. आता अर्धाच भाग झालेला आहे आजच्या तासामध्ये आयात व्यापाराची कार्यपद्धती. राहिलेला भाग उद्याच्या तासाला. थँक्यू व्हेरी मच.